पवारांनी केलेल्या टीकेला दिलीप वळसे पाटलांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। पवारांच्या टीकेला सांगता सभेमध्ये उत्तर देईन असं वळसे पाटील म्हणालेत। शरद पवारांनी दिलीप वळसे पाटलांचा गद्दार असा उल्लेख केला। ज्यांनी गद्दारी केली त्यांना शिक्षा द्यायची असते असंही पवार म्हणाले। आपण पाहतोय काल पवार हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। त्या ठिकाणी त्यांनी बऱ्याच सभा घेतल्या। विशेषतः दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात त्यांच्या बालेकिल्ल्यात आंबेगावमध्ये शरद पवारांची काल सभा झाली आणि या सभेमधनं शरद पवारांनी वळसे पाटलांना लक्ष करत त्यांना गद्दार असं म्हटलंय। त्यामुळे यावर वळसे पाटलांनीही उत्तर दिलंय। तर वेळ आल्यावर सगळ्या ठिकाणांना उत्तर देईल असं दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले। सांगता सभेमध्ये उत्तर देणार असल्याचं वळसे पाटलांनी स्पष्ट केले। त्यामुळे आता वळसे पाटील नेमकं काय उत्तर देतात, काय स्पष्टीकरण शरद पवारांच्या टीकेवर देतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। त्यांनी एकच गोष्ट केली, त्यांनी गद्दारी केली। गरजेला आता सुट्टी नाही। ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही। आता एकच विचार आहे, उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द तुम्हाला आहे की या निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना 100% पराभूत करा। तेच सांगतो। आज विरोधी सहकाऱ्यांची जाहीर सभा झाली। बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या, पण आज मी काही त्याच्याबद्दल बोलत नाही। आपली ज्या वेळेला 18 तारखेला समारोपाची सभा होईल त्यावेळेला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही। एवढी गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा।